आपण फ्लॅट किंवा एखादे दुकान विकत घेऊन आपण भाडेकरू शोधून जर देत असू त्याला आपण रिअल इस्टेट प्रकारची गुंतवणूक म्हणू. आता हेच म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून म्हणजे रिअल इस्टेट मधले जाणकार आणि त्यांचं पूर्ण वेळ काम हेच आहे अशा तज्ञ लोकांची टीम हायर करणं, समस्या त्याच्यातल्या ज्या आहेत त्या वकिलांतर्फे सोडवून घेता येण्याची क्षमता ठेवणं म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या प्रकारात होत असतात. ज्यावेळेला आपण शेअर बाजाराबद्दल बोलतो त्याला त्यातले आर्थिक रिपोर्ट्स, कंपन्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स या सगळ्याचा अभ्यास आपण स्वतः करून गुंतवणुका करणं किंवा त्यातले रिसर्च अनालिस्ट आणि तज्ञ फंड मॅनेजर्स यांनी त्याबाबत अभ्यास करून कुठल्या कंपन्या कधी गुंतवणूक करायची, कधी काढून घ्यायची ह्याचा निर्णय त्यांच्याकडे सोपवणं, ह्या प्रकारे केलेली गुंतवणूक ही म्हणजे म्युच्युअल फंडातर्फे केलेली गुंतवणूक. त्या प्रोफेशनल अप्रोचची आपल्याला 1-1.5% फी द्यावी लागते, पण आपल्या गुंतवणुका या प्रोफेशनली आणि सुरक्षितपणे होऊ शकत असतात.